पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये आज निकाल येण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। 16 जून रोजी या प्रकरणात कोर्टात सुनावणी पार पडली होती। मात्र यावेळी या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओमराजे निंबाळकर। ओमराजेजी, आज या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणार आहे। कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण 20 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी याला लागलेला आहे। काय आपली नेमकी भावना आहे आणि काय आपली अपेक्षा आहे कोर्टाकडून? मला वाटते 20 वर्षाचा जो न्यायालयीन लढा आमच्या कुटुंबाने आणि समजकाजीच्या कुटुंबाने दिलाय आणि जी संकट, यातना, दुःख सहन केले मागच्या 20 वर्षात, आणि त्याच भावनेतनं कोर्टाकडनं न्याय मिळावा ही अपेक्षा आहे। आणि निश्चितपणे आज कोर्टानं या प्रकरणातला निकाल देण्यासाठी ही तारीख आजची राखीव केलेली आहे। निश्चितपणे न्यायदेवता न्याय करेल हीच अपेक्षा आहे। अगदी सर, आज हा कोर्टाचा निर्णय आहे आणि अशी जी माहिती समोर येते की आजचा जो निर्णय लागेल तो निर्णय लागल्यानंतर तुम्ही आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहात, तर काय नेमकं या संदर्भातली काय सत्यता आहे आणि खरोखरच कोर्टाचा निर्णय जो लागेल त्यावर तुमची राजकीय भूमिका अवलंबून आहे का? नाही, मी आपल्याला पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो की आमच्या सगळ्या कुटुंबासाठी आजचा निकाल हा अतिशय वेगळा आहे आणि महत्वपूर्ण आहे। आणि मी मगाशीच सांगितलं की आज मी राजकीय भाष्य काहीच करणार नाही। मी आजचा निकाल झाल्याच्या नंतर माझ्या मतदारसंघात जाणार आहे लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आणि तिथं सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझी दिशा ठरवणार आहे। अगदी, पण ओमराजे सर, तुम्ही घेतली आहे का वेगळी भूमिका, राजकीय भूमिका तुम्ही घेतली आहे का वेगळी? आज आपल्याला त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही। माझा आजचा निकाल हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही 20 वर्ष झालं वाट बघतोय। त्याच्यामुळे आज मी राजकीय आपल्याला काहीच बोलू शकत नाही आणि बोलायची माझी इच्छाही नाही। अगदी, पण ओमराजे सर, तुम्ही आज काही बोलणार नाहीत, राजकीय भाषा करणार नाहीत, मात्र तुम्ही गेले काही दिवस कुठेच दिसत नाहीयेत। दुसरी गोष्ट म्हणजे काल वर्धापन दिन झाला, शिवसेना युबीटीच्या मंचावर तुम्ही दिसला नाही, त्याचबरोबर तुम्हाला व्हीप जारी केलेला होता, त्या संदर्भात सुद्धा तुम्ही काही भाष्य केलेलं नाहीये। त्यामुळे नेमकं काय असा संशय किंवा तो सस्पेन्स कायम आहे अद्याप? तर खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या सोबत होते आणि त्यांनी या संदर्भात आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी आज काहीही राजकीय भाष्य करणार नाही। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आजचा निकाल आल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलेन आणि त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आज पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल आहे, या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबर आणखी एका गोष्टीकडे लक्ष लागलेलं आहे, ते म्हणजे ओमराजे निंबाळकर यांची भूमिका। आताच आपण त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी या संदर्भात स्पष्टपणे सांगितलंय मी आज काहीही राजकीय भूमिका घेणार नाही, त्या संदर्भात काही भाष्य करणार नाहीये। आजचा निकाल महत्त्वाचा आहे, मात्र मी जिल्ह्यामध्ये जाईन, माझ्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलेन आणि त्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करेन। काय नेमक्या या घडामोडी घडतायत, कारण जोपर्यंत ते बोलत नाहीये तोपर्यंत सस्पेन्स कायम आहे। अगदी बरोबर आहे श्वेता। खरं तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने ओमराजेंनी या सगळ्या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिली, परंतु एक मुद्दा महत्त्वाचा असा आहे की जेव्हा तू कालच्या वर्धापन दिनी आपण अनुपस्थित राहिला, ठाकरे गटाच्या मेळाव्याला आपण हजेरी लावली नाहीत आणि व्हीप बजावला तेव्हा देखील आला नाहीत, हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा त्यांनी फोन कट केला, त्यावर त्यांनी कुठलंही भाष्य केलं नाही। त्यासोबतच या निकालाच्या नंतर मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे असं देखील ते सातत्यानं सांगतायत। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी माझ्या लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकांशी चर्चा करून माझी भूमिका जाहीर करणार आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीची चर्चा सातत्यानं होते ती म्हणजे या प्रकरणाच्या निकालावरती ओमराजे आपला राजकीय भवितव्याचा निर्णय घेणार असल्याचं पुन्हा एकदा बोललं जातं आणि त्याच पद्धतीचं सुतवाद सुद्धा स्वतः ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा आता केलेला आहे। खरं तर हा 20 वर्षापासून लढत सुरू असलेला खटला आज याची खरं तर अंतिम सुनावणी आणि खरं या संदर्भातला निकाल आज येईल असं दिसतंय। दिनेश तिवारी असेल, पिंटू शेख असेल किंवा इतर जे 9 आरोपी आहेत, ज्यामध्ये माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचा समावेश आहे, या सगळ्या 9 आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। परंतु मागच्या वेळेला जर आपण पाहिलं तर मागच्या तारखेला असं सांगितलं
गेलं की निकालाचं जे जजमेंट आहे ते पूर्णपणे तयार करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागतोय, म्हणून 4 दिवसांचा अवधी घेऊन आज हा निकाल 20 तारखेला आज केला जातोय. त्यामुळे खऱ्या अर्थानं निकालाकडे जरी देशाचं लक्ष असलं, राज्याचं लक्ष असलं, तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला शिवसेनेतल्या 6 खासदारांच्या बंडाच्या संदर्भात सुद्धा आजचा हा दिवस अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर आजच्या निकालानंतर नेमकी काय भूमिका घेत आहेत आणि मुळामध्ये निकाल कुठल्या बाजूने येतोय, पद्मसिंह पाटील व इतर आरोपींना शिक्षा होते का की त्यांना सोडलं जातं, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाकडे आणि आजच्या कोर्टातल्या हिअरिंगकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे, कारण त्यावरच पुढची बरीचशी गणितं अवलंबून असणार आहे. श्वेता. अगदी म्हणजे पवनराजे हत्या प्रकरणाचा जो निकाल आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ओमराजे निंबाळकरांची भूमिका तर स्पष्ट होणार आहे, पण त्याचबरोबर ही जी बंडखोरी आहे याचंही संपूर्ण भवितव्य त्याच्यावरच अवलंबून आहे असंही बोलायला खरं तर वाव आहे. धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.